नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ई डिजिटल कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ईमेल आय डी स्वतःचा कसा बनवायचा ते पूर्ण व्हिडिओ A to Z पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला एखादं काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिंपल टाईप करायचं आहे क्रिएट मेल आय डी. मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे क्रिएट जीमेल अकाउंट. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी हा इंटरफेस ओपन झालेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत: फॉर माय पर्सनल यूज, फॉर माय चाइल्ड, फॉर वर्क और माय बिझनेस. तर तुम्हाला कशासाठी पाहिजे? तर पर्सनल यूजसाठी पाहिजे. जो काय ऑप्शन आहे तो तुम्ही यातून सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव ॲज पर आधार कार्ड टाकायचं आहे. या ठिकाणी लास्ट नेम टाकायचं आहे, जे सर नेम आहे तुमचं. तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा कुठलंही नावाने किंवा नंबरने तुम्ही तुमचा मेल आय डीचा पहिले डिजिट्स सिलेक्ट करू शकता. शक्यतो तुम्ही नावानेच सर्च करा. जे अवेलेबल आहे ते बाय डिफॉल्ट येईल. या ठिकाणी ऑलरेडी एक्झिट आहे, तर तुम्ही पुढे तुमचा डेट ऑफ बर्थसुद्धा मेन्शन करू शकता. तर बघा, लगेच झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड ठेवावं लागेल तुम्हाला, ज्याच्यामध्ये एक नंबर असायला हवा, एक कॅरेक्टर असायला हवा आणि एक सिम्बॉल असायला हवा. असे कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पासवर्ड ठेवावं लागेल. नेक्स्ट बटन झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक OTP येणार, तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर OTP आला नसेल तर गेट न्यू कोड म्हणून तुम्हाला इथून घ्यायचं आहे. तर सध्याला मी नेक्स्टवरती क्लिक करतो आहे. तुमच्याकडे एखादा रिकव्हरी मेल असायला पाहिजे, जेणेकरून जर तुम्ही तुमचा पासवर्ड जर विसरला तर त्या रिकव्हरी मेलवर टाकून तुम्ही पासवर्ड परत सेट करू शकता. अदरवाईज तो रिकव्हरी पासवर्ड करू शकता. हा जर ऑप्शन तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे नेक्स्ट करा रिकव्हरी मेल टाकून. नको असेल तर स्किप करा. तर या ठिकाणी मी स्किप करतो आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचा अकाउंट जे आहे ते दिसेल. तुमचा मेल आय डी पूर्ण दिसेल आणि रिकव्हरी मोबाईल नंबर, म्हणजे एखादा तुमचा पासवर्ड जर चुकला तर तुम्ही मोबाईल नंबरवरून OTP घेऊन फॉरगेट किंवा रिसेट करू शकता. अशा तऱ्हेने तुमचा मेल आय डी क्रिएट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही ओके केल्यानंतर जसं माझा हा मेल आय डी आहे तसंच सेम तुमचा नवीन मेल आय डी न्यू क्रोममध्ये ओपन होईल पूर्णपणे. तर या ठिकाणी तुम्ही राईट साईडला बघू शकताय नवीन मेल आय डी तुमचा जो आहे तो इथे आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मेल आय डी
नवीन बनवू शकता। जर तुम्ही नवीन यूजर असाल किंवा तुम्हाला अजूनपर्यंत मेल आय डीविषयी काहीच कल्पना नाही, तर ही व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा नवीन मेल आय डी क्रिएट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली? ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।